पीसीओडी म्हणजे वंध्यत्व नाही. असंही कम्पेअर्ड टू मेन, विमेनला थोडा जास्तच वेळ लागतो वेट लॉस किंवा पीसीओडी ही व्याधी होऊच नाही, तर यासाठी आपण काय दक्षता घेऊ? माझ्या अनुभवाने आलेलं, क्लायंट्सच्या अनुभवाने आलेलं किंवा इतर जणांकडून ऐकीव जी गोष्ट आहे, का स्ट्रेस घेते की पुढे माझ्या मुलीचं कसं होणार, अशी टॉपिकल न लावता DIY हे उपमा, इडली हे जे ब्रेकफास्ट आयटम्स आहेत तर ठीक आहे, ते आपले ट्रेडिशनल ब्रेकफास्ट आयटम्स आहेत, आपण ते खात आलेलो आहोत. बट आता ज्यावेळेस ही अशी एक हॉर्मोनल कंडिशन आपल्याला पीसीओडी PCOS ला हलक्यात घेऊ नका. नमस्कार, फेमिनिन फ्रायडे या आपल्या महिला विशेष सिरीजचा आज 4th एपिसोड आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे पीसीओडी PCOS. पीसीओडी PCOS हा शब्द 20 वर्षांपूर्वी आपल्या इथं प्रचलितही नव्हता, माहितही नव्हता कुणाला. बट सध्या ही व्याधी इतकी कॉमन झालेली आहे की असं म्हणतात ऍटलीस्ट 5 पैकी एका स्त्रीला पीसीओडी PCOS आहे. 2024 जर आपण स्टॅटिस्टिक्स कन्सिडर केले तर मोर दॅन 20% लेडीजना, 20% पेक्षा जास्त भारतीय स्त्रियांना पीसीओडी PCOS आहे. आणि काळजीची बाब म्हणजे काय, यामधल्या मेजॉरिटी ऑफ द लेडीज आर इन द एज ग्रुप ऑफ 18 to 25, म्हणजे 18 ते 25 वयोगटातल्या मुलींना पीसीओडी PCOS प्रमाण जास्त आहे. पीसीओडी PCOS संदर्भातले तुमच्या मनातले काय प्रश्न आहेत याबद्दल आम्ही तुम्हाला विचारलं होतं. इंस्टाग्राम किंवा युट्यूब वरती तुम्ही आम्हाला रिस्पॉन्स दिलात आणि ते प्रश्न आम्हाला सेंड केलेत आणि त्या प्रश्नांची उत्तर देणारा हा व्हिडिओ आहे. सो तुमच्या वतीने तुमचे प्रश्न विचारण्यासाठी आज आपल्याकडे आलेली आहे वर्षा. वेलकम टू द चॅनल वर्षा. थँक्यू. पहिला प्रश्न आहे की पीसीओडी किंवा PCOS म्हणजे नक्की काय आहे? येस, पीसीओडी म्हणजे काय, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसऑर्डर, आणि PCOS म्हणजे काय, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. या दोन्हीमध्ये खूप थोडासा फरक आहे. त्यांचे सिम्पटम्स, लक्षणं वगैरे जी आहेत ना ती सारखीच आहे. या दोन्हीमध्ये अगदी छोटासा फरक आहे. तो म्हणजे काय की पीसीओडी मध्ये, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसऑर्डर मध्ये ज्या ओव्हरीज असतात त्या इमॅच्युअर किंवा फॉल्टी फॉलिक्युल्स जे आहेत ते रिलीज करतात आणि त्यामुळे त्या ओव्हरीज वरती सिस्ट फॉर्मेशन होतं, म्हणजे गाठी निर्माण होतात. ओके, ओव्हरीज म्हणजे बीजकोश. आणि PCOS मध्ये काय होतं, ओव्हरीज ज्या आहेत त्या अँड्रोजन्स नावाचे हॉर्मोन रिलीज करतात. आता अँड्रोजन्स काय असतात की मेल सेक्स हॉर्मोन्स, म्हणजे जे पुरुषांचे हॉर्मोन्स असतात ते आपल्या स्त्रियांमध्ये काही प्रमाणात असतातच, असायलाच हवेत. आपल्या बोन हेल्थ किंवा मसल हेल्थसाठी ते गरजेचंच आहे. ओके, बट त्यांचं प्रमाण ज्यावेळेस वाढतं, म्हणजे ज्यावेळेस ओव्हरीज हे अँड्रोजन्स रिलीज करतात त्यावेळेस PCOS हा प्रकार होतो. त्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असं म्हणतात. दोन्हीची लक्षणं सारखीच आहेत. PCOS थोडंसं सिव्हिअर तुम्हाला सिम्पटम्स दाखवतं, बट बेसिक सिम्पटम्स काय असतात की तुमची मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे इरेग्युलर होते. देन ब्लिडिंगचं जे प्रमाण आहे, काही जणांना खूप कमी ब्लिडिंग होतं किंवा काही जणांना खूप हेवी ब्लिडिंग होतं. पिरियड्स खूप पेनफुल होतात. तसे तर पिरियड्स रेग्युलरली इन जनरल पेनफुल असतातच, बट PCOS PCODच्या केसमध्ये पिरियड्स जे आहेत ते खूप जास्त पेनफुल होतात. येस, असह्य होतात. मेल पॅटर्न हेअर ग्रोथ, म्हणजे हनुवटीवरती, चिनवरती हेअर ग्रोथ होणं, याला हर्सिटिझम म्हणतात. अच्छा, ओके, इथे नेक एरियामध्ये वगैरे हार्ड हेअर ग्रोथ येते, म्हणजे पुरुषांसारखी हेअर ग्रोथ येते. ओके, देन ॲक्ने येतो. ओके, तर अजून एक सिम्पटम जे थोडंसं रेअर आहे ते असू शकतं अॅकॅन्थोसिस नायग्रिकेन्स. म्हणजे काय, म्हणजे मानेवरती किंवा आर्मपिट्स, काखेवरती किंवा जांघेमध्ये ब्लॅक वेल्वेटी पॅचेस येतात. म्हणजे बघ, तू खूप जणांचं पाहिलं असेल की मान काळवंडलेली असते. बरेचदा असं म्हटलं जातं की त्यांनी कदाचित तिथे व्यवस्थित क्लीन केलेलं नाहीये. नाही, तसं प्रकार नाहीये. ते ऍक्च्युली अॅकॅन्थोसिस नायग्रिकेन्स आहे. हे होतं इन्सुलिनची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे. ओके, सो ज्यांना पीसीओडी PCOS आहे त्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स असतं. म्हणजे काय, जे तुमच्या शरीरातले सेल आहेत ते इन्सुलिनचं ऐकेनाशे होतात, याला म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स. PCOS किंवा PCOD जो हा व्याधी आहे ही पूर्णपणे बरी होऊ शकते का? अनफॉर्च्युनेटली पीसीओडी PCOS जे आहे ते पूर्णपणे रिकव्हर होत नाही, क्युअर होत नाही. आय एम सो सॉरी टू से दॅट. पूर्णपणे होत नाही. येस, त्याचे सिम्पटम्स मॅनेज होतात. म्हणजे जे काही इरेग्युलर पिरियड्स तुमचे झालेले आहेत, जे काही तुम्हाला फर्टिलिटी इश्यूज येत आहेत, म्हणजे गर्भधारणेमध्ये इश्यूज येत आहेत, किंवा जे काही तुमचं वेट गेन वगैरे झालेलं आहे, हे सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतात आणि तुमचे पिरियड्स रेग्युलराईज होतील. बट पीसीओडी PCOS हा फुल्ली क्युअर होत नाही. तुम्ही जर पुन्हा तुमची लाईफस्टाईल, तुमचं डाएट हे जर खराब करून घेतलं, तुमचं स्ट्रेस लेवल जर आहेत त्या जर वाढलेल्या असतील तर तुम्हाला नक्की पीसीओडी PCOS पुन्हा रिअकर होऊ शकतो. पीसीओडी किंवा PCOS असताना गर्भधारणा होऊ शकते? येस, ऑफकोर्स होऊ शकते. पीसीओडी PCOS असताना जर तुम्हाला कन्सिव्हिंग मध्ये जर प्रॉब्लेम झाला, तुमचे पिरियड्स इरेग्युलर असतील तर ऑफकोर्स तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टर मग तुमची मेन्स्ट्रुअल सायकल मॉनिटर वगैरे करतात, तुमचं ओव्ह्युलेशन फेज वगैरे जे काही ते मॉनिटर करतात आणि अकॉर्डिंगली तुम्हाला बिहेव्हिअरल चेंजेस पण सांगतात आणि मेडिकेशन्स पण देतात. सो येस,
तुम्हाला पीसीओडी पीसीओएस असेल तरीही तुम्ही कन्सीव्ह करू शकता, गर्भधारणा होऊ शकते. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. खूप पटकन टेन्शन मध्ये येऊन जातात की माझ्या मुलीला पीसीओडी आहे तर पुढे तिचं काय होणार. नाही, पीसीओडी म्हणजे वंध्यत्व नाही, पीसीओडी म्हणजे इन्फर्टिलिटी नाही. पीसीओडी पीसीओएस असेल तरीही तुम्हाला कन्सेप्शन होऊ शकतं. बाजारामध्ये जे वेगवेगळी औषधी चहा आहेत, म्हणजे आपण हर्बल टी म्हणतो, तर त्याचा कितपत पीसीओडी मध्ये उपयोग होतो? येस, बाजारामध्येच नाही तर इंटरनेटवरती ह्या ज्या टीज आहेत, हर्बल टीज, याचा बराच सेल केला जातो. स्पेशली इंस्टाग्राम फिटनेस इन्फ्लुएन्सर्स जे आहेत याचा खूप प्रचार करतात. स्पिअरमिंट टी म्हणा, कॅमोमाइल टी म्हणा किंवा सिनेमन टी, वेगवेगळ्या जिंजर टी, याचा बराचसा तुम्हाला प्रचार केला जातो की ते पीसीओडी पीसीओएस मध्ये हेल्पफुल आहेत. वेल येस, त्या हेल्पफुल आहेत, पण कशामध्ये? इन्फ्लमेशन कमी करण्यामध्ये, म्हणजे जो शरीरामध्ये होणारा दाह आहे तो कमी करण्यामध्ये हेल्पफुल आहेत. थोडंफार तुमचं स्लीप पॅटर्न म्हणजे झोप जी आहे ती तुमची इम्प्रूव्ह करण्यामध्ये ते थोडंफार हेल्प करतील. पण ते कधी हेल्पफुल होईल? ज्यावेळेस तुम्ही तुमचे बेसिक्स करेक्ट कराल, म्हणजे तुमची लाईफस्टाईल करेक्ट कराल, तुमचं डाएट करेक्ट कराल, त्यावेळेस त्या टीज काम करतात. अच्छा, ओके. सप्लिमेंटरी म्हणू शकतो आपण त्यांना. पीसीओडी पीसीओएस मध्ये असे कोणते व्यायाम प्रकार आहेत का जे स्पेशली त्याच्यावरती काम करतील? ओके, आता पीसीओडी पीसीओएस मध्ये सगळ्यात आधी असतं हॉर्मोनल इम्बॅलन्स. बरोबर. सो हॉर्मोनल इम्बॅलन्स करेक्ट करण्यासाठी आपण कुठला एक्सरसाइज पॅटर्न टाईप करतो? योगा प्राणायाम. सो योगा प्राणायाम हे तुम्ही तुमच्या एक्सरसाइज रुटीन मध्ये इन्क्लूड करू शकता. सेकंड कॉज ऑफ पीसीओडी पीसीओएस आहे इन्सुलिन रेजिस्टन्स. इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्यामध्ये आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यामध्ये सर्वात फायदेशीर व्यायाम कुठला आहे माहिती का? स्ट्रेंथ ट्रेनिंग, म्हणजेच जिम वर्कआउट. येस, सो तुम्ही जिम वर्कआउट पण करू शकता. सो तुमचं जर एक्सरसाइज रुटीन कॉम्बिनेशन ऑफ योगा प्राणायाम आणि जिम वर्कआउट असेल, स्ट्रेंथ ट्रेनिंग, तर ते बेस्ट मानलं जातं. सो आठवड्यातनं 2-3 दिवस तुम्ही योगा प्राणायाम केलात, आठवड्यातनं 2-3 दिवस तुम्ही जिम वर्कआउट केलं तरीही चालून जाईल. ओके, दॅट इज द बेस्ट कॉम्बिनेशन ऑफ एक्सरसाइज. बट जसं मी नेहमी म्हणते, जो व्यायामाचा प्रकार तुम्हाला आवडतो, जो तुम्ही रेग्युलरली करू शकाल, ज्या वेळेला रेग्युलरली करू शकाल, तो व्यायामाचा प्रकार तुम्ही करू शकता. ओके, वॉकिंग, जॉगिंग, रनिंग, स्विमिंग, डान्सिंग, जो व्यायामाचा प्रकार आवडतो तो तुम्ही करा. मुवमेंट महत्वाची आहे. ओके, नो मुवमेंट इज युजलेस, म्हणजे कुठलाही व्यायाम, कुठलीही एक्सरसाइज जी आहे ती युजलेस नसते. बरोबर. ओके, सो तुम्हाला जो व्यायाम प्रकार तो आवडतो तो करा, बट बेस्ट इज कॉम्बिनेशन ऑफ योगा अँड जिम वर्कआउट. मला सांग की आपल्याला कसं कळणार की आपल्याला पीसीओडी किंवा पीसीओएस हा झाला आहे? त्यासाठी आपण कसं समजून घ्यायचं, किंवा कोणत्या टेस्ट वगैरे आहेत का? येस, सर्वात आधी तर कुठल्याही व्याधीचे सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. आपल्या बॉडीमध्ये काही हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला किंवा काही व्याधी झाली तर सिम्पटम्स दिसून येतात. ज्यावेळेस तुम्हाला सिम्पटम्स दिसतात की माझे मेन्स्ट्रुअल सायकल्स व्यवस्थित येत नाहीये, 2-2, 3-3 महिने लेट येत आहेत, मग अशा वेळेस तुम्ही डॉक्टरकडे जाऊ शकता. मग डॉक्टर तिथे तुम्हाला टेस्ट सांगतात, अल्ट्रासाऊंड वगैरे सांगतात, आणि किती सिव्हिअर आहे तुमचं हे पीसीओडी पीसीओएस त्याच्यावरती मग पुढची ट्रीटमेंट ठरते. मग तुम्हाला ब्लड टेस्ट सांगायचं आहे का, तुमचे जे हॉर्मोन लेवल्स आहेत ते चेक करायचे आहेत, हे पुढे ठरतं. पीसीओडी पीसीओएस मध्ये जसं पुरुषांना हनवटीवरती केस असतात, तर तसे ते केस येतात, हे खरंच आहे का? येस, जसं मी आधी म्हटलं की हर्सुटिझम, म्हणजे हर्सुटिझम म्हणजे चिन नेक रिजन वरती मेल पॅटर्न हेअर ग्रोथ दिसणं. म्हणजे पुरुषांना जसे हार्ड हेअर ग्रोथ असते तशी हार्ड ग्रोथ आपल्या चिनवरती, नेकवरती येणं. पीसीओडी पीसीओएस आहे हा कोणत्या वयामध्ये होतो? कोणत्याही वयामध्ये तुम्हाला पीसीओडी पीसीओएस डायग्नोज होऊ शकतो. ओके, जनरली सध्याच्या जनरेशनमध्ये यंग मुलींमध्ये हे पीसीओडीचं प्रमाण जास्त आहे, कारण त्यांची लाईफस्टाईलच तशी आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल आहे. तू बघशील की या आधीची जनरेशन म्हणजे आपली जनरेशन जी आहे, स्कूल कॉलेजेसना भरपूर पायी जायची, सायकलवरती जायची. बट आजकाल जे आहे मुलांना ऍक्टिव्हिटी लेवलच राहिली नाही. आजकाल 2 व्हीलर्सवरती जातात आणि ओव्हरऑलच त्यांना ऍक्टिव्हिटी लेवल तशी ही कमीच आहे आजकाल, बरेच सुविधा आल्यामुळे. आणि डाएटचं तर काय तू म्हणशील, डाएटचं तर त्यांचं अगदी रेकलेस डाएट झालेलं आहे. ओके, म्हणजे तुम्ही जंक फूड म्हणा, फास्ट फूड म्हणा, स्वीट्स म्हणा, कोल्ड्रिंक्स म्हणा, या सगळ्या गोष्टींचं कन्झम्पन त्यांच्यामध्ये जास्त आहे, यंग जनरेशन. बरोबर. म्हणून यंग मुलींमध्ये पीसीओडीचं प्रमाण सध्या जास्त दिसून येत आहे. तसं कुठल्याही एजमध्ये, इव्हन 30s मध्ये 40s मध्येही तुम्हाला पीसीओडी दिसून येतो. पीसीओडी मध्ये दुधाचे किंवा दुग्धजन्य जे पदार्थ असतात ते अवॉइड केले पाहिजेत का? येस, हा छान क्वेश्चन आहे ऍक्च्युली. हे बघ, याचं ना आन्सर थोडंसं अॅनिक्डोटल आहे. मेडिकल रिसर्च तर सध्या अवेलेबल नाहीये या गोष्टीवरती, मेडिकल स्टडी तर अवेलेबल नाहीये की दूध बंद केल्याने पीसीओडी पीसीओएस जो आहे तो लवकर मॅनेज होतो. बट अॅनिक्डोटल व्ह्यू एक तुला सांगते मी, म्हणजेच काय, माझ्या अनुभवाने आलेलं, क्लायंट्सच्या अनुभवाने आलेलं किंवा इतर जणांकडून ऐकीव जी गोष्ट आहे, बऱ्याच जणांमध्ये असं दिसून आलं आहे की जेव्हा त्यांनी 2-3 महिने दुधाचे पदार्थ बंद केले त्यावेळेस त्यांचे पीसीओडी पीसीओएसचे सिम्पटम्स जे आहेत ते मॅनेज झाले, कमी झाले. आता हे का होऊ शकतं?
एकतर भेसळयुक्त दूध, आपण जे सध्या दूध येतं ते भेसळयुक्त असतं. आणि दुसरं, जरी दूध चांगलं असलं तरीही त्या कॅटल्सना, म्हणजे जे काही ते गाय किंवा म्हशी आहेत, त्यांना दूध काढण्याच्या आधी हॉर्मोनल इंजेक्शन दिले जातात. आणि ऑफकोर्स त्याचा इफेक्ट जो आहे तो दुधामध्ये उतरणारच. आणि ऑब्व्हियसली जे कोणी लेडी ते कन्झ्युम करत आहे तिच्यामध्येही नेगेटिव्ह इम्पॅक्ट दिसणारच, हॉर्मोनल इम्बॅलन्स दिसणारच. मग ते दूध अवॉइड केल्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स जो आहे तो मे बी थोडासा मॅनेज झाला असेल, और मे बी सिम्पटम्स कमी होतात. बट याच्यावरती मेडिकल स्टडी तर अवेलेबल नाहीये. सो तुम्ही ट्रायल अँड एरर करू शकता, की म्हणजे 2-3 महिने तुम्ही दूध बंद केलं आणि त्याच्याने तुमचे सिम्पटम्स कमी झाले तर वेल अँड गुड. आणि हेच लागू पडतं ग्लुटन बद्दल. ग्लुटेन म्हणजे गव्हामधला जो चिकट पदार्थ असतो त्याला ग्लुटेन म्हणतात, चिकट प्रोटीन. बऱ्याच जणांचा असाही अनुभव आहे की ज्यावेळेस त्यांनी गव्हाचे पदार्थ अवॉइड केले त्यावेळेस त्यांचे जे हे पीसीओडीचे जे सिम्पटम्स आहेत ते थोडेसे कमी झाले. बट अगेन इट डिपेंड्स की त्यांना कदाचित ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी असेल, ग्लुटेन ॲलर्जी असेल. सो या गोष्टीमध्ये सध्या तरी मेडिकल रिसर्च नाहीये, बट ट्रायल अँड एरर करणं हे आपल्या हातात आहे. ज्या स्त्रियांना पीसीओडी आहे तर त्यांना डायबिटीज होण्याची किती शक्यता आहे? म्हणजे येस, थोडे जास्त चान्सेस असतात. टाईप 2 डायबिटीज होण्याचे जास्त चान्सेस असतात. कारण जसं मी आधी म्हटलं, पीसीओडी पीसीओएस मध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स असण्याची दाट शक्यता असते. म्हणजेच काय, इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते, म्हणजे शरीरातले सेल जे आहेत ते इन्सुलिनचं ऐकत नाही. मग इन्सुलिन काय करतं, रक्तातली साखर नेऊन सेल्स पर्यंत पोहोचवतं. पण ते सेल्स एक्सेप्टच करत नाहीत ते ग्लुकोज. मग ते कुठे राहणार ग्लुकोज? रक्तामध्येच राहणार. मग तुमची ब्लड शुगर लेवल वाढलेलीच राहणार. जेव्हा जेव्हा तुमची ब्लड शुगर लेवल ही नेहमी एलिव्हेटेड असते तेव्हा तुम्हाला टाईप 2 डायबिटीज होणार. पीसीओडी पीसीओएस मध्ये जे ऍक्ने येतात तर त्याला आपण कसं क्युअर करू शकतो, क्लीन करू शकतो? पीसीओडी पीसीओएस मध्ये ऍक्ने, जे हॉर्मोनल ऍक्ने येतात ते ज्यावेळेस तुम्ही लाईफस्टाईल करेक्शन करता, डाएट एक्सरसाइजनी जसं तुम्ही पीसीओडी पीसीओएस मॅनेज करता त्यावेळेस ते कमी होतं. ओके, बट आय वुड सजेस्ट की तुम्ही डर्मेटोलॉजिस्टकडे जा. कारण बरेचदा असं होतं, जसं मी आधी म्हटले की ॲलर्जी असते तुम्हाला एखाद्या गोष्टीची, जसं दुधाची ॲलर्जी म्हणा, लॅक्टोज इंटॉलरंट म्हणा, किंवा ग्लुटेन इंटॉलरंट असता तुम्ही. सो कधी कधी डर्मेटोलॉजिस्ट हे सजेस्ट करतात तुम्हाला. सो हा जो हॉर्मोनल ऍक्ने असतो तो ट्रीट करण्यासाठी कुठलीही गोष्ट अशी टॉपिकल न लावता, DIY न करता आधी तुम्ही डर्मेटोलॉजिस्टकडे व्हिजिट करा. मग ते तुम्हाला जे काही ट्रीटमेंट आहे ते सजेस्ट करते. ओके. पुढचा प्रश्न असा होता की हाऊ कॅन आय मॅनेज वेट लॉस विथ पीसीओएस और पीसीओडी? पीसीओडी पीसीओएस मध्ये वेट लॉस मॅनेज करणं हे थोडंसं पेशन्सचं काम आहे. थोडा वेळ लागतो. तसंही कम्पेअर्ड टू मेन, विमेनला थोडा जास्तच वेळ लागतो वेट लॉससाठी. ओके, बट ज्यावेळेस तुम्हाला हा असा हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो त्यावेळेस तर नक्कीच ते खूप डिफिकल्ट होऊन जातं, अजूनही डिफिकल्ट होऊन जातं. सो आय वुड सजेस्ट की कॅलरी डेफिसिट तर तुम्हाला मेंटेन करावंच लागणार आहे वेट लॉससाठी, बट थोडासा पेशन्स ठेवावा लागेल. इट इज गोइंग टू टेक टाइम. डू अँड डोंट्स असं जर आपण कम्पेअर केलं तर काय सांगशील? डूज म्हणजे ज्या करण्याच्या गोष्टी आहेत पीसीओडी पीसीओएस मध्ये त्या आहेत, नंबर 1, प्रायोरिटाइज युअर प्रोटीन डाएटसाठी. ओके, डाएटमध्ये तुम्ही प्रोटीनला प्रायोरिटी दिली पाहिजे. आता बरेच जण सतत हेट करतात डायटिशियन्सना, न्यूट्रिशनिस्टना, की तुम्ही प्रोटीन का करत असता. नाही, तसं नाहीये. प्रोटीन खरंच एक एसेन्शियल मॅक्रोन्यूट्रियंट आहे. आणि स्पेशली इन केस ऑफ पीसीओडी पीसीओएस किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स मी म्हणेल, प्रोटीन जे आहे ते तुमचं पोट खूप वेळ भरलेलं ठेवतं. इट कीप्स यू सेशिएटेड फॉर लॉंगर टाइम. आणि प्रोटीनमुळे तुम्हाला शुगर स्पाइक्स होत नाहीत. ब्लड शुगर जे आहे ना ती एकदम वाढत नाही. ओके, कार्ब्स खाल्ल्याने, जर तुम्ही सिम्पल कार्ब्स खाल्ले तर एकदम वाढते आणि लगेचच ड्रॉप होते. ओके, मग याच्याने काय होतं, एनर्जी लगेच वाढते आणि लगेचच थोड्या वेळाने लगेचच ड्रॉप होते. ओके, आणि पीसीओडीच्या केसमध्ये तर ज्या लेडीज आहेत त्यांना सतत लॅक ऑफ एनर्जी जाणवत असतं. ओके, सतत थकल्यासारखं. मग त्यांनी जर प्रोटीन नाही इन्क्लूड केलं तर ऑब्व्हियसली ते थकल्यासारखे वाटणारच. ओके, सो मेक शुअर की तुमच्या तिन्ही मेजर मील्स मध्ये, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, याच्यामध्ये प्रोटीन असलंच पाहिजे. ओके, पोहे, उपमा, इडली हे जे ब्रेकफास्ट आयटम्स आहेत त्या ठीक आहे, ते आपले ट्रेडिशनल ब्रेकफास्ट आयटम्स आहेत, आपण ते खात आलेलो आहोत. बट आता ज्यावेळेस ही अशी एक हॉर्मोनल कंडिशन आपल्याला झालेली आहे पीसीओडी पीसीओएस, तर ऑब्व्हियसली आपल्याला एक थोडासा वेगळा अप्रोच डाएटकडे आपल्याला घ्यायला हवा. सो प्रोटीन रिच ब्रेकफास्ट हा असायलाच हवा. सेकंड, फायबर. आता फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ. हे फायबर पण अगेन प्रोटीन सारखंच तुम्हाला खूप वेळ पोट भरलेलं ठेवतं, सेशिएटेड ठेवतं आणि ब्लड शुगर लेवल वाढू देत नाही. आणि खूप वेळ जर तुमचं पोट भरलेलं असेल तर तुम्हाला क्रेविंग होणार नाही इतर गोष्टी खाण्याची. ओके, सो त्या दृष्टीनेही फायबर युजफुल आहे, प्रोटीन युजफुल आहे की तुम्हाला भूक पण कमी लागते, कॅलरीज कमी खाल तुम्ही. आता फायबर कशात असतं, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स मध्ये. देन वेगवेगळे जे ग्रेन्स आहेत
ज्याला भरड धान्य जे आपण म्हणतो, ज्वार, बाजरा, नाचणी, हे घ्या तुम्ही. देन वेगवेगळे लेग्युम्स, कडधान्य, वेगवेगळ्या डाळी, ह्याच्या डाळीमध्ये थोडंफार प्रोटीनही असतं, फायबरही असतं, कार्ब्सही असतात. सो हे जे असे हाय फायबर ग्रेन्स आहेत ते तुम्ही व्हरायटी ऑफ ग्रेन्स तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. थर्ड डाएट इंटरव्हेन्शन जे आहे ते आहे इन्क्लूड सीड्स अँड नट्स इन युअर डाएट. आता सीड्समध्ये काय आलं, फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस, सेसमे सीड्स म्हणजे तीळ, पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याचे बिया, देन सूर्यफुलाच्या बिया, सनफ्लावर सीड्स, हे तुम्ही इन्क्लूड करू शकता तुमच्या डाएटमध्ये. नट्समध्ये आमंड्स, पीनट्स, वॉलनट्स, कॅश्यू नट्स हे येतात, हेही तुम्ही तुमच्या रेग्युलरली डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. याच्यामध्ये omega-3, omega-6 फॅटी ऍसिड्स असतात आणि तेही तुमचं इन्फ्लमेशन कमी करण्यामध्ये हेल्प करतात. नेक्स्ट डू इज एक्सरसाइज रेग्युलरली. जसं मी आधी सांगितलं, तुम्ही योगा करू शकता किंवा जिम वर्कआउट करू शकता किंवा जे काही कार्डिओ एक्सरसाइज तुम्हाला आवडतं ते तुम्ही रेग्युलरली करायचं आहे. कारण एक्सरसाइज, एनी फॉर्म ऑफ एक्सरसाइज, इट इम्प्रूव्स इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी. तसं तर जिम वर्कआउटनी जरा जास्त इम्प्रूव्ह होते, बट ज्यावेळेस तुम्ही एक्सरसाइज करता ती तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवते, तुमची एनर्जी लेवल्स वाढवते. कारण PCOD गर्ल्स आर ऑलवेज टायर्ड, ओके, नेहमीच थकलेल्या असतात. बट जर तुम्ही एक्सरसाइज केली तर तुमचे मूड पण फ्रेश होतो. सन एक्सपोजर करा, सन एक्सपोजर केल्यामुळे तुमचा मूड फ्रेश होतो. देन एंडोर्फिन्स रिलीज होतात बॉडीमध्ये. व्हिटॅमिन डीचं सिंथेसिस जे आहे ते वाढतं बॉडीमध्ये. लास्टली, इम्प्रूव्ह युअर स्लीप पॅटर्न. म्हणजे तुमचं जे झोपेचे वेळ आहे ते फिक्स करा. कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप तुमची व्हायलाच हवी. तुमचं जे रुटीन आहे झोपेचं ते एक फिक्स ठेवायला हवं. झोप जर येतच नसेल तर काय करायचं? ओके, वेळेवरती जर झोप येत नसेल तर संध्याकाळी 6 नंतर कॅफिन इनटेक कमी करावा. म्हणजे चहा, कॉफी जे आहे ते घेणं बंद करावं संध्याकाळी 6 नंतर. आणि रात्री तुम्ही झोपण्याच्या 1 तास 1.5 तास आधी तुमचा मोबाईल बाजूला ठेवावा किंवा टीव्ही, गॅजेट्स जे आहेत ते बंद करावेत. याच्याने थोडंसं झोप लागायला किंवा झोप यायला मदत होते. हे झालं डू संदर्भात. आता डोंट्स मध्ये काय सांगशील? डोंट्स मध्ये सर्वात आधी तर मी डाएट करेक्शन सांगेन. आता डाएट करेक्शन मध्ये काय खायचं नाही ते सांगते. रिफाईंड कार्ब्स खाऊ नका प्लीज. आता रिफाईंड कार्ब्स काय काय असतात? पांढरी साखर, मैदा, त्याचे पदार्थ म्हणजे बेकरी प्रॉडक्ट्स म्हणा, स्नॅक्स म्हणा, फास्ट फूड म्हणा, किंवा जे काही स्वीट्स असतात, साखरेचे पदार्थ, हे जेवढं आपण खाऊ, एक तर ते हायली पॅलेटेबल असतात, खूप टेस्टी असतात. आणि शुगरचं किंवा रिफाईंड कार्बचं एक वैशिष्ट्य असं आहे की जेवढं तुम्ही ते खाल तेवढं खाण्याची इच्छा, क्रेविंग जे आहे ते वाढतं. ओके, सो आय वुड सजेस्ट की या गोष्टी PCOD PCOS विमेनने मिनिमम ठेवावे आपल्या डाएटमध्ये. ओके, सेकंड डोंट आहे डोंट स्ट्रेस आउट बट वर्कआउट. म्हणजे ताण घेऊ नका ह्या PCOD PCOSचा. बऱ्याच जणी मी बघते, स्पेशली आया, ज्या एखाद्या मुलीला जर PCOD PCOS आहे हे कळलं की तिची आई इतका स्ट्रेस घेते की पुढे माझ्या मुलीचं कसं होणार. बट हा असा स्ट्रेस घेऊन चालणार नाही. जो काही इश्यू आहे, जो काही हा डिसऑर्डर आहे, त्याला करेक्ट करण्यासाठी काय स्टेप्स घ्यावे लागणार आहेत आपल्याला काय करेक्शन करावं लागणार आहे आपल्या लाईफस्टाईलमध्ये, याचा विचार करा. सो डोंट स्ट्रेस आउट, वर्कआउट. थर्ड डोंट जे आहे ना ते एक्झॅक्टली याच्या ऑपोजिट आहे. ओके, डोंट टेक थिंग्स लाईटली. म्हणजे या PCOD PCOSला हलक्यात घेऊ नका. काय होतं यंग मुलींच्या बाबतीत स्पेशली की त्यांना पिरियड्स रेग्युलरली येत नाहीत. ओके, त्या असा अप्रोच असतो त्यांचा की चलो मुझे पीरियड्स नहीं आ रहे तो आई डोंट हैव एनीथिंग टू वरी अबाउट इट क्योंकि अभी तो मुझे बेबी नहीं चाहिए. ओके, अभी फिलहाल तो आई एम नॉट इंटरेस्टेड इन गेटिंग प्रेग्नेंट. तो जब मुझे प्रेग्नेंट होगा तब मैं डाएट करूंगी, तब मैं एक्सरसाइज करूंगी एंड देन आई विल इम्प्रूव्ह माय हेल्थ. बट हा असा अप्रोच अगदी चुकीचा आहे. कारण PCOD PCOS इट वर्सन्स विथ टाइम. म्हणजे जर तुम्ही वेळेवरती त्याच्यामध्ये करेक्शन केले नाही, लाईफस्टाईल करेक्शन केले नाही, तर हा व्याधी अजून वाढू शकतो. बरोबर. ओके, सो वेळेतच तुम्ही याच्यामध्ये लाईफस्टाईल करेक्शन करा. जेवढ्या कमी वयामध्ये तुम्ही लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन, डाएट इंटरव्हेन्शन, मेडिकल ट्रीटमेंट घ्याल तेवढं ते तुम्हाला मॅनेज करणं सोपं जाईल. हा, मला सांगशील का की हा PCOS किंवा PCOD ही व्याधी होऊच नये तर यासाठी आपण काय दक्षता घेऊ शकतो का? जसं म्हणतात की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. येस, ऑफकोर्स. आपल्याला काय करावं लागेल? यासाठी सुरुवातीपासूनच हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करायला हवी. इव्हन किड्स म्हणजे जे यंग मुली आहेत त्यांनाच ऍक्टिव्हिटी लेवल का महत्वाची आहे, एक्सरसाइज का महत्वाचं आहे हे समजावून सांगणं. मुलींना विशेष करून हे एक्सप्लेन करायला हवं आपण की पिरियड्स रेग्युलरली येण्याचं काय इम्पॉर्टन्स आहे. बरोबर, कारण त्यांना अवेअरनेसच नसतं. आणि डाएट बद्दल, अगेन न्यूट्रिशन बद्दल अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे की मी तुला हा पिझ्झा खाऊ नको, रोज रोज पिझ्झा खाऊ नको हे असं का म्हणत आहे.
रोज बिस्किट खाऊ नको हे असं का म्हणत आहे, हे मुलांमध्येही अवेअरनेस आपण क्रिएट करायला हवं आणि आपण स्वतःही हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करायला हवी, ऍक्टिव्हिटी लेवल जास्त असायला हवी, डाएट प्रॉपर असायला हवं, स्ट्रेस कमी करायला हवा, झोपेचं रुटीन आपलं प्रॉपर असायला हवं. मग आपण पीसीओडी पीसीओएस नक्कीच अवॉइड करू शकतो. सो हा होता आजचा पीसीओडी पीसीओएस Q&A व्हिडिओ. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत का हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही तुमचे जे क्वेश्चन्स आम्हाला सेंड केले त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत, फॅमिली मेंबर्स सोबत ज्यांना पीसीओडी पीसीओएसच्या अवेअरनेसची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.